हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. तर गोल्ड सगळ्यात अगोदर आजचा इंटरडेचा ट्रेड सेटअप बनत आहे. ऑलमोस्ट बनले सुद्धा. सगळ्यात अगोदर आज डेली टाइम फ्रेम वरती येऊया. डेली टाइम फ्रेम वर प्राइसने त्याच्या सपोर्ट पर्यंत आलाय. हा पूर्ण एक सपोर्ट झोन आहे. ठीक आहे. डेलीच्या सपोर्ट झोनला आलाय प्राइस आणि डेलीच्या सपोर्ट झोनला आल्यानंतर 4 आवर्स मध्ये येतोय. तर सी 4 आवर्स मध्ये काय प्राइस ऍक्शन बनवत आहे. एकदम बेरिश कॅन्डल्स ना, छोटे छोटे बेरिश कॅन्डल्स बनवत आहे. लास्ट 2 कॅन्डल्स सेलिंग सेलिंग प्रेशर वीक झालंय. हा इंडिकेशन इथून येतोय. 1 आवर मध्ये येतोय तर काय, 1 आवर मध्ये इथं आपल्याला एक प्रकारचा डबल बॉटम हा एक दिसून येतोय आणि एंगल्फिंग कॅन्डलस्टिक आणि त्याचा हाय सुद्धा आहे. हाय पण ब्रेकआउट झाला आणि याचा नेकलाईन जो आहे तो सुद्धा इथं ब्रेकआउट झालेला आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये एंगल्फिंग हाय ब्रेकआउट. तर या हिशोबाने आपला जो एंट्री पॅटर्न बनतोय 1 आवरच्या टाइम फ्रेमवर, इथे एंट्री हे स्टॉप लॉस लागतो. 300 स्टॉप लॉस बनतोय. तर ह्या याच्यामध्ये छोट्या स्टॉप लॉस मध्ये कसं ट्रेड करू शकतो आपण. 5 मिनिट्स मध्ये या. जिथं कुठेही 5 मिनिट्स मध्ये मे बी ह्या पॉइंटला, ठीक आहे, येस, इथेपर्यंत प्राइसेस डाऊन साईड पर्यंत येऊ शकतात. ठीक आहे. इथं कुठेतरी मॉर्निंग स्टार, एंगल्फिंग कॅन्डलस्टिक, अजून म्हणजे बुलिश कॅन्डलस्टिक, मॉर्निंग स्टार नाही तर बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक ह्या पॉइंटला आलाय. तर इथून आपण बाय करू शकतो. स्टॉप लॉस त्या 5 मिनिटचा स्टॉप लॉस ठेवू. छोटा स्टॉप लॉस लागेल, बट इथून आपण अपसाईडला ट्रेड करू शकतो. ट्रेडचं प्लॅनिंग सांगितलं गोल्डचं. बाय साईड 1 आवर तुम्हाला आयडिया आला असेल आणि तो फॉलिंग वेज पण होतोय. हा फॉलिंग वेजचा 1 टॅप, 2 टॅप, 3 टॅप झालेले आहेत. मी ऍक्च्युली हे प्राइस इथपर्यंत सेल बघत होतो. इथपर्यंत इथं बाईंग काय ऑपॉर्च्युनिटी आलं तर इथून बाय करायचा प्लॅनिंग होता. बट प्राइसने इथंच एक ऑपॉर्च्युनिटी दिलंय. इथं मला रिस्क घेणं इम्पॉर्टंट होते, कारण इथून ट्रेड अपसाईडला निघून गेलं तर ट्रेड मिस नाही झाला पाहिजे. कारण इथे एंगल्फिंग कॅन्डलस्टिक त्याचा हाय ब्रेकआउट झाला, हे आपल्याला एक चांगला एव्हिडन्स आलाय. मग ह्या एव्हिडन्स वरती मला बिलकुल हे नाही करायचं की भले माझं स्टॉप लॉस हिट हो, काही झालं तरी चालेल, बट ट्रेड मिस नाही झाला पाहिजे. तर मी ह्या याच्यामध्ये ट्रेडमध्ये इथेच एक्झिक्यूट केलंय. 6 वाजताच एक्झिक्यूट केलंय, 10-15 मिनिटं अगोदर. जसं प्राइस इथं आला, एक अटेम्प्ट इथून आणि एक अटेम्प्ट इथून. जर हे फेल गेलं तर 70% हे फेल होण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. इथून हा ट्रेड चालला पाहिजे. एक चांगलं मोमेंटम दिले प्राइसने, खूप चांगलं मोमेंटम. मग करेक्शन, असं प्राइस गेला पाहिजे. छोटं स्टॉप लॉस घेऊन कोणाला पाहिजे असेल तर इथं तुम्ही 5 मिनिट्स मध्ये एव्हिडन्स आला. 50 EMA पण आहे. इथं मॉर्निंग स्टार आला आपल्याला, आपण इथूनच बाय करूया.
चलो हॅमर आलेला आहे, हॅमरचा हाय ब्रेकआउट झाला तर आपल्याला ट्रेडमध्ये इथूनच ट्रेडमध्ये एंट्री करता येईल, एक दिवस इथूनच घेता येईल. इथं का आपण हे एक मार्क केलंय आणि इथे एक, तर यासाठी की EMA 50चा सपोर्ट आहे. ठीक आहे, पॉईंट नंबर 1. आणि 1 आवरचा सुद्धा जो एंगल्फिंग कॅन्डलस्टिक आहे ना आपला, हे इथून ते इथपर्यंत हा पूर्ण एक डिमांड झोन आहे आपल्यासाठी. हे see, पूर्ण डिमांड झोन आहे. म्हणजे कुठेही 5 मिनिट्स मध्ये आला, एव्हिडन्स दिला, तर एक अटेम्प्ट इथून करूया, एक अटेम्प्ट इथून करता येईल. छोटा स्टॉप लॉस, नो प्रॉब्लेम. हे हाय ब्रेकआउट झाला पाहिजे, तेव्हा चेकलिस्ट डन होईल. तर हाय ब्रेकआउट नाही झाला तर इथं पण प्राइस येण्याचं वेट करायचं. तर मॉर्निंग स्टारचा वेट करूया. सपोर्ट झोन. हो बाबा, हाय ब्रेकआउट. इथे स्टॉप लॉस बनवू शकतो. 45 फर्स्ट टीपी हे राहील, सेकंड टीपी इथं पर्यंत. परफेक्ट.
बस गाइस, एंट्री डन. स्टॉप लॉस. ठीक है. फर्स्ट टीपी हे राहील 150 पिपचा. सेकंड टीपी इथपर्यंत अप साईडला. मी ट्रेड मध्ये एक्झिक्युशन केलंय. अजून एक ट्रेड मी इथून पण सुद्धा इथूनच एंट्री घेतली. मॉर्निंग स्टार आलाय. तर वॉल्यूम सुद्धा चांगलंच आहे. मायनर रेजिस्टन्स. अजून डिस्काउंट मध्ये आलाय. मे बी 15 मिनिट मध्ये पण एंगल्फिंग कॅन्डलस्टिक येईल. 8 मिनिट बाकी आहे त्याला. चलो, हे रेजिस्टन्स टेस्ट झालेला आहे. हा टेस्टेड आहे. कसं टेस्टेड आहे? टेस्ट झालेलं कसं समजणार? हे बघा, बेरिश कॅन्डल बनलंय, त्याचा लो इथं ब्रेकआउट केलं ही कॅन्डलने. ही वाली जो कॅन्डल आहे ना, हे वाला कॅन्डल, याने बघा इथं वीक मारलेलं आहे. दिसतंय का? या झोनला इथं याने वीक मारलंय, टॅप केलंय, म्हणजे हे टेस्ट झालं ऑलरेडी. ठीक आहे. आजचा डायरेक्शन बाय साईड लाईन. समजलं काय? अनालिसिस मध्ये काय डाऊट्स? बीटीसी पण बघा. ओके, बीटीसी बघूया. माझ्या सवय बीटीसी इथं पर्यंत येईल. 56,000 पर्यंत येईल. हा एक, हा जो झोन एक चांगला आहे विकलीचा. चांगला सपोर्ट आहे इथपर्यंत. बीटीसी येऊ शकते डाऊन साईडला. हाय टाइम फ्रेम मी सांगते. बस, परफेक्ट. 61,500 फर्स्ट लेवल बीटीसी साठी. हे मी जो खाली हे होता ह्याला कॅन्सल करेन, ज्याने ऑलरेडी जर टॅप केलंय हे वाला टॅप झालेलं.
पॉसिबिलिटी आहे तर प्राइस इथपर्यंत येऊ शकते. एव्हरेज पण बघा सर, शुअर. अजून बाईंग साठी काहीच ऑपॉर्च्युनिटी नाहीये बीटीसी मध्ये स्टील. 0 एव्हिडन्स फॉर बाय साईड. 0 USD डाऊन साईडच ट्रेड करायचंय. बट डेली टाइम फ्रेमचा हा अगेन सपोर्ट झोनला आलाय. ठीक आहे, हा सपोर्ट झोन आहे. करंट डिलीट. 4 आवर्स मध्ये 4 आवर्स मध्ये एंगल पिन कॅन्डलस्टिक येतोय. 1 आवर मध्ये काय होईल? 1 आवर मध्ये स्टील 0 एव्हिडन्स फॉर बाय साठी, काही एव्हिडन्स नाहीये. 15 मिनिटात नो एव्हिडन्स. ओके, हे जो होता मायनर रेजिस्टन्स, इथून रिजेक्शन येतोय बघा. स्टील युरोएसडी मध्ये वेट करावं लागेल तुम्हाला, जोपर्यंत अँगल फिनचा हाय ब्रेकआउट होत नाही 4 आवर्स मध्ये, त्याच्या रिटेस्टला आपल्याला बाय करता येईल. ब्रेकआउट, रिटेस्ट, मग बाय. अदरवाइज इथं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट केलेलं बेस्ट आहे. हा एक झोन आहे. प्राइस इथं आला, इथून सेलिंग बघू शकतो आपण परत आले ह्या लेवल पर्यंत. ते एव्हिडन्स आला तर चलो, 1 आवरचा कॅन्डल क्लोजिंग होतोय, बघूया. किस बाइंग लेवल पण 61,000 तर दिसतोय आता. 61,500 इथे एव्हिडन्स आला तर बाय करायचं. पण बीटीसी मध्ये जर लॉंग टर्म बाय करायचं तर डेली टाइम फ्रेम मध्ये एव्हिडन्स पाहिजे, अदरवाइज नो बाय. डेली टाइम फ्रेम मध्ये बुलिश अँगल फ्रेम, मॉर्निंग स्टार काहीतरी पाहिजे, तेव्हा आपण बाय करू शकतो. डायरेक्टली 1 आवर मध्ये किंवा 4 आवर्स मध्ये बाईंग नाही करू शकत. कारण हा मंथलीचा सपोर्ट आहे, हायर टाइम फ्रेम सपोर्ट आहे. मंथलीचा सपोर्ट होते, आपण 1 आवर मध्ये एंट्री नाही घेऊ शकत. हे बरोबर. रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, सपोर्ट, 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 किती सपोर्ट, किती वेळा सपोर्ट घेतला? हायटेक सपोर्ट घेतला. अजून एकदा इथं सपोर्ट घ्यायचं म्हणलं तर डेली मध्ये एव्हिडन्स आला तर आपण बाय याचा प्लॅन करू शकतो. कॅन्डल क्लोजिंग झालाय. डायमंड्स मध्ये पैसे ठीक आहे.
ठीक आहे, रिटेस्ट करतोय, करून द्यायला. काय नो छेडछाड, नो प्लॅन चेंज. 1 आवर मध्ये गल्फिंग कॅन्डल स्टिक आलेला आहे त्या पद्धतीने. इट्स ओके, प्लॅन मध्ये काही चेंज नाही. चलो, हा लेवल फेल गेला बघा. ठीक आहे, हा लेवल फेल गेला. अजून ट्रेड होल्ड आहे माझं, थोडंसं होल्ड ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. होल्ड आहे, मी एक्झिट नाही घेत, तर माझं डायरेक्शन बाईच आहे. ठीक आहे, चलो, चांगलं रिजेक्शन आलंय, व्हेरी नाईस. लॉंग टर्म साठीच मॅम 61,000 BTC सांगा. लॉंग टर्म साठी ना, कन्फर्मेशन आलं ना मला रिमाइंडर करा. वॉच ठेवा, डेली मध्ये काय एव्हिडन्स आलं तर मला एक आयडिया द्या. मी पण बाय करेल, मी पण ऍड ऑन करेल BTC. इन्व्हेस्टमेंट पर्पजने एंट्री करेल. चलो, इथे चांगलं एव्हिडन्स आलं गाईज. ठीक आहे, 1 मिनिट मध्ये गुड साईन. हे मायनर रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला ना, मजा येईल. ब्रेकआउट झाला, आता प्राइस हे आहे, हे पूर्ण जो झोन आहे ना, हा ग्राउंड फ्लोअरचा झोन आहे. ठीक आहे, ग्राउंड फ्लोअर. याच्यानंतर हे बघा, हा हे जो आहे इथून इथपर्यंत, म्हणजे हा पार्ट, हा जो पार्ट आहे हा सेकंड फ्लोअर आहे. हा सेकंड फ्लोअर आहे. ठीक आहे, आता बघा, सेकंड फ्लोअर मध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतोय तो. ठीक आहे, 1 मिनिटामध्ये ब्रेकआउट दिलाय सेकंड फ्लोअर मध्ये. ठीक आहे, प्राइस कॅन मूव्ह अपसाइड. त्याच्यानंतर थर्ड फ्लोअर कुठला आहे, ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल ना, अजून काही गोष्टी ना आयडिया बरोबर येईल. हा थर्ड फ्लोअर आहे. ठीक आहे, कुठून, हा जो पार्ट आहे ना एवढा, हे जो पार्ट आहे हा थर्ड फ्लोअरचा पार्ट आहे, एवढा आहे, इथून इथपर्यंत. आता बघा, हे सेकंड फ्लोअरला आता रिजेक्शनचं थोडंसं स्ट्रगल करतो. इथे रिजेक्शन, इथे काय होऊ शकतं, इथं इथं रिटेस्ट, मग इथं, मग ह्याला तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग इथून रिजेक्शन आला, मग इथं रिटेस्ट येईल, मग इथून अगेन परत तो करेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. 50 पिप आले गाईस. Sangat lebih baik ya. Ini kasihan sekarang ya. Kok mau tahu sih? Seru banget. Mau jalan sekarang. सेम सेम, हा जो होता सेकंड फ्लोअर, हे बघा, जसं 2 मिनिट अगोदर सांगितलंय ऍज इट इज. फर्स्ट फ्लोअर ब्रेकआउट केलंय, सेकंड फ्लोअरचा रिटेस्ट घेतोय, आता इथं रिटेस्ट घेणार, हा रिटेस्ट पॉइंट आहे, इथून उठला पाहिजे अपसाईड लागेल. समजते का गाईज, मी काही गोष्टी शेअर करतोय. ज्या लोकांना प्रॉब्लेम असतोय ना, की यार मी ट्रेड मध्ये होल्ड नाही राहत, प्रॉफिट्स मध्ये मार्केट एखादा रेड कॅन्डल पडला, 2 रेड कॅन्डल पडले,
पॅनिक होतो. बस. ग्राउंड फ्लोअरवरून आता फर्स्ट फ्लोअरला आलाय, पॉझिटिव्ह साईन आहे. जोपर्यंत फर्स्ट फ्लोअरला आहे वेल अँड गुड. मग सेकंड फ्लोअरला गेला, मग याला परत सपोर्ट घेण्यासाठी हा काय करतो, फर्स्ट फ्लोअरचा इथे येतो. मग इथून परत थर्ड फ्लोअरला जाण्याचा प्रयत्न करतो, सेकंड फ्लोअरला ब्रेकआउट होतो. सी आता सस्टेनच करतोय काय, अगेन सेकंड फ्लोअरला रिजेक्शन घेतलंय, अगेन फर्स्ट फ्लोअरला सपोर्ट घेतोय. ठीक आहे, फर्स्ट फ्लोअरला सपोर्ट. 5 मिनिट्स मध्ये बघूया काय आलं एव्हिडन्स. 5 मिनिट्स मध्ये एंगल्फिंग कॅन्डलस्टिक आली, चांगलं कॅन्डलस्टिक, एंगल्फिंग कॅन्डलस्टिक.